आंदोलन तीव्र झाले, ऑपरेशन पोलो झाले आणि भाग्यनगर मुक्त झाले. स्वातंत्र्यासाठी अहिंसेच्या तत्वावर आधारित सत्याग्रहाचा पुरस्कार करणाऱ्या महात्मा गांधीजींनी धार्मिक कट्टरतेच्या आधारावर बहुसंख्य हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या एका संस्थानात बहुसंख्य हिंदूंनी त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी हिंसक मार्गाचाही अवलंब केला तर त्यात काही चूक नाही हे मान्य केले होते. त्यांच्याच शब्दात, हा लढा बलिदान करू इच्छिणाऱ्या श्रद्धावान अहिंसकांनी आपल्या बलिदानाने रंगवला असता तर मला आवडले असते, पण अशा बलिदानाची तयारी नसणाऱ्या मंडळींनी भेकडपणे पळून जाणे अगर लाचारी पत्करणे यापेक्षा मी प्रतिकार करणारे लोक श्रेष्ठतर मानतो. महात्मा गांधींनी अखिल भारतीय पातळीवर वैयक्तिक सत्याग्रहाचा प्रयोग 1940 सालात केला, परंतु हैदराबाद संस्थानात हा प्रयोग 1939 सालीच करण्यात आला होता. स्टेट काँग्रेसच्या पहिल्या सत्याग्रहात गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रहाचा प्रयोग केला. त्यात पहिले सत्याग्रही म्हणून स्वामी रामानंद तीर्थ यांनी सहभाग घेतला. या सत्याग्रहातच स्वामीजींना अटक झाली, पहिला प्रदीर्घ तुरुंगवास झाला. 1940 मध्ये गांधींनी स्टेट काँग्रेसला आंदोलन मागे घेण्याचा सल्ला दिला. त्याची कारण मीमांसा त्यांनी अशी दिली की संस्थानात एकाच वेळी आर्य समाज, हिंदू महासभा आणि स्टेट काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आंदोलने सुरू आहेत. आर्य समाज आणि हिंदू महासभेने धार्मिक हक्कांची मागणी प्रामुख्याने केली आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलनाला जातीयवादी ठरवणे आणि ते त्या दृष्टीने दाबून टाकणे निजाम सरकारला अधिक सोपे होईल. संस्थानात इत्तेहादुल मुसलमीन ही जात्यंत संघटना होती. तिचेच सुधारित, अधिक धर्मांध, सशस्त्र स्वरूप म्हणजेच रझाकार संघटना. पोलीस कारवाईच्या काळात म्हणजेच 13 ते 17 सप्टेंबर 1948 या काळातील आकडेवारीनुसार या सशस्त्र रझाकारांची संख्या 2 लाखांवर होती. रझाकारांनी गावागावात हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले. ऑगस्ट-सप्टेंबर 1947 ते सप्टेंबर 1948 या काळात अत्याचारांनी कळसाध्याय गाठला होता. हैदराबाद संस्थानच्या विलिनीकरणानंतर भारत सरकारने रझाकारांच्या अत्याचारांवर एक श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली. त्यात प्रमुख घटना नमूद करण्यात आल्या आहेत. त्यापैकीच एक आहे तत्कालीन परभणी जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील गुडा या गावची. एके रात्री शेकडो सशस्त्र रझाकार गावावर चाल करून आले. त्यांनी गाव घेरले. गावात जेवढी माणसे सापडली ती पकडून एका विहिरीत टाकली. त्यात कडबा टाकला आणि तो पेटवून दिला. त्याखाली दबलेली सगळी माणसे होरपळून गेली. नंतर रझाकारांनी सर्व गाव जाळून टाकले. गावातले जे काही मोजके लोक वाचले ते केवळ त्यावेळी गावाबाहेर गेले होते म्हणून वाचले. बाकी सर्व गाव संपले. स्त्रियांवरील अत्याचाराला तर सीमाच नव्हती. अनेक स्त्रियांनी आत्महत्या केल्या किंवा गावातील भर चौकांमध्ये अश्लील विटंबना सहन केल्या. हे एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून मांडले आहे. अशा शेकडो घटना घडत होत्या. त्यांचा प्रतिकार करण्यासाठी गावागावात लोकांनी एकजूट उभी केली. रझाकारांचा धैर्याने सामना केला. सामान्य लोकांपासून ते नेत्यांपर्यंत सर्वांनाच एका गोष्टीची जाणीव होती की हा असामान्य लढा आहे. या लढ्यात एकतर निजामाचे संस्थान समाप्त होईल किंवा भारतीय राष्ट्राच्या ठिकऱ्या उडतील. जन आंदोलनाच्या या पहिल्या पर्वानंतर संस्थानात ठिकठिकाणी स्थानिक पातळीवर रझाकारांचे अत्याचार आणि गाव पातळीवर एकजुटीने होणारा प्रतिकार हे प्रकार सुरू राहिले. गाव पातळीवर जमेल त्याने गोळी खावी, न जमणाऱ्याने पाणी पाजावे, तेही न जमले तर शांतपणे घरच्या घरी डोळे पुसावे, पण शत्रूचा खबऱ्या होऊ नये
हा मंत्र शिरसा वंद्य मानून सामान्य जनतेने लढा दिला. 1947 साली ब्रिटिश संसदेने पारित केलेल्या इंडिया इंडिपेंडन्स बिलमुळे संस्थानिकांना 3 पर्याय मिळाले: भारतात विलीन होणे, पाकिस्तानात विलीन होणे किंवा स्वतंत्र राहणे. पण नव्याने स्थापन झालेल्या स्टेट्स खात्याअंतर्गत सरदार पटेल आणि सचिव V.P. मेनन यांनी वाटाघाटी करून 550 पेक्षा जास्त संस्थाने 15 ऑगस्ट 1947 पूर्वीच विलीन करून घेतली होती. 3 संस्थानात मात्र वेगळे मार्ग अवलंबावे लागले. जनआंदोलने झाली, ती म्हणजे जुनागड, काश्मीर आणि हैदराबाद. निजाम आणि त्यांचे सल्लागार ब्रिटिश इंडियन सरकार आणि त्यानंतर स्वतंत्र भारताच्या सरकारशी वाटाघाटी करत होते. स्वतंत्र भारत सरकार आणि निजाम स्टेट यांच्यात ऑक्टोबर 1947 मध्ये जैसे थे करार म्हणजेच स्टँड स्टील अग्रीमेंट झाले. त्यानुसार निजाम स्टेट स्वायत्त राज्य म्हणून राखण्यास मान्यता देण्यात आली होती. या कराराचा मसुदा निश्चितीमध्ये निजामाचे घटनात्मक सल्लागार अलियावर जंग, जे पुढे महाराष्ट्राचे राज्यपाल देखील झाले होते, यांची महत्वाची भूमिका होती. 1911 साली राज्यारोहण झाल्यापासून 7व्या निजाम मीर उस्मान अलीने हैदराबाद हे स्वतंत्र सार्वभौम राष्ट्र निर्माण करण्याची महत्वाकांक्षा बाळगली होती. त्यासाठी निजामाने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक प्रयत्न केले होते. इराण, तुर्कस्तान, अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, अर्जेंटिना आणि इतर अनेक राष्ट्रांची स्वतंत्र हैदराबादला मान्यता मिळेल यासाठी दबाव गट निर्माण केले होते. निजामाने राज्याची बांधणी त्या दृष्टीने करत आणलेली होती. जैसे थे करारानंतर एका बाजूला वाटाघाटी लांबवत असताना निजामाने हैदराबादचा प्रश्न थेट संयुक्त राष्ट्र परिषदेकडे नेण्याचा घाट घातला होता. हा प्रश्न संयुक्त राष्ट्र परिषदेकडे नेण्याची घाई आणि भारतीय विमानांना हैदराबाद राज्याची हवाई हद्द सीमा बंद करण्याचा आदेश या आततायी निर्णयांमुळे भारत सरकारने हैदराबादचा प्रश्न तातडीने सोडवण्याच्या दृष्टीने पावले उचलली. या दरम्यान हैदराबाद मुक्ती संग्रामाचे लढ्याचे अध्वर्यू स्वामी रामानंद तीर्थ, दिगंबरराव बिंदू यांनी सरदार पटेल यांची भेट घेतली. त्यावेळी सरदार पटेल यांनी असे वक्तव्य केले की जोवर ब्रिटिश गव्हर्नर जनरल भारतात आहेत आणि ब्रिटिश सैन्याधिकारी भारतीय सैन्याचे नेतृत्व करत आहेत, तोवर लष्करी बळाद्वारे हैदराबादचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने भारत सरकार फार काही करू शकत नाही. या परिस्थितीत बदल होईपर्यंत स्टेट काँग्रेसला आपला लढा सुरू ठेवावा लागेल. थोडक्यात सरदार पटेलांनी स्पष्ट केले की ब्रिटिश सैन्य आणि गव्हर्नर जनरल या व्यवस्थेत निजामाला छुपा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. आता ही गोष्ट तितकीच स्पष्ट आहे की जुलै 1948 मध्ये चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल म्हणून कार्यभार स्वीकारला. जनरल करिअप्पा हे भारतीय सैन्याचे प्रमुख झाले. त्यापासूनच्या 2.5 महिन्यात ऑपरेशन पोलोच्या मार्गाने हैदराबादचा प्रश्न निकालात निघाला. 13 सप्टेंबर 1948 रोजी मेजर जनरल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने 4ही बाजूंनी ऑपरेशन पोलो या पोलीस कारवाईला प्रारंभ केला. मोठमोठ्या वल्गना करणाऱ्या निजामाच्या सैन्याने आणि धर्मांध रजाकारांनी कुठलाही प्रतिकार केला नाही. तुरळक ठिकाणी प्रतिकार झाला, पण तो तातडीने मोडीत काढत भारतीय सैन्य अवघ्या 3 दिवसात हैदराबाद शहरात पोहोचले. सामाजिक जागृती, जनआंदोलने, अनेकांचे बलिदान, किचकट वाटाघाटी आणि शेवटी पोलिसी कारवाई यामुळे भारतीय राष्ट्राच्या एकीकरणाच्या मार्गातील एक महत्त्वाचा अडसर दूर झाला. तो महत्त्वाचा दिवस होता 17 सप्टेंबर 1948, हैदराबाद मुक्ती दिन.